हाय फ्रेंड्स, मी आहे अबोली. मी तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आपण या चॅनलवर क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर फर्स्ट रॅशनल अँड इरॅशनल नंबर हा स्टार्ट केलेला आहे. त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 प्रॅक्टिस सेट 1.2 सुद्धा कंप्लीट केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टमध्ये आहे. तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आज आपण एक न्यू टॉपिक बघणार आहोत. म्हणजे काय बघा, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर हा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. त्याआधी आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ डेसिमल नंबर. टाइप्स ऑफ डेसिमल नंबर हे तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे. टाइप्स ऑफ डेसिमल नंबर्स म्हणजे टाइप्स ऑफ डेसिमल फॉर्म आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्ही हा व्हिडिओ स्टार्टिंग ते एंडिंग पर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसलाही वेळ न दवडता आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. इथे आपण बघत आहोत टाइप्स ऑफ डेसिमल नंबर्स, त्यालाच म्हणतो आपण टाइप्स ऑफ डेसिमल फॉर्म. बघा, त्याचे 2 टाइप्स आहेत, टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंग. टर्मिनेटिंग म्हणजे काय ते बघूया. बघा, इथे रॅशनल नंबर दिसतोय तुम्हाला 3/8. यामध्ये डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड केल्यानंतर डिनॉमिनेटरने न्यूमरेटरला डिवाइड केल्यानंतर आन्सर काय ते 0.375. आफ्टर डेसिमल पॉईंट किती डिजिट दिसतात? 3. आणि याच्यानंतर जी डिजिट येण्याची प्रोसेस आहे ती काय होते? एंड होत आहे. काय होत आहे? आफ्टर डेसिमल पॉईंट डिजिट येण्याची जी प्रोसेस आहे ती काही काळानंतर बंद होत आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं? टर्मिनेट होत आहे. काय होत आहे? टर्मिनेट होत आहे. म्हणजे हा कोणता फॉर्म झाला? रॅशनल नंबरचा टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. 20/8 ह्या रॅशनल नंबरमध्ये 8 ने 20 ला डिवाइड केल्यानंतर आन्सर काय तर 2.5. आफ्टर डेसिमल पॉईंट तुम्हाला सिंगल डिजिट दिसत आहे, बाकी काहीही दिसत नाही. म्हणजे इथे तुमचा जो डेसिमल नंबर इथे जो डेसिमल पॉईंट नंतर डिजिट येण्याची जी प्रोसेस आहे ती काय होत आहे? एंड होत आहे. म्हणजेच हा कोणता झाला? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. यानंतर आपण नेक्स्ट बघूया, म्हणजेच डेसिमल फॉर्मचा नेक्स्ट टाइप नॉन टर्मिनेटिंग. नॉन टर्मिनेटिंग मध्ये 2 पार्ट्स आहेत, रिकरिंग, नॉन रिकरिंग. रिकरिंग, नॉन रिकरिंग. हा पहिला म्हणजेच काय? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत, त्या एक्झाम्पलवरून हे व्यवस्थित समजावून घेऊया. बघा, इथे एक रॅशनल नंबर आहे 5/6. याचा हा डेसिमल फॉर्म दिसतोय. काय दिसतंय तुम्हाला? 0.8333 डॅश म्हणजे इकडे समोर येत आहे. खाली 1/3 आहे इज इक्वल टू 0.333 डॅश 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 म्हणजे आफ्टर डेसिमल पॉईंट डॅश डॅश दिसत आहे. म्हणजे 3 इकडे कंटिन्यू आहे. 7/11 इज इक्वल टू 0.6363 म्हणजे काय होत आहे तुम्हाला दिसत आहे? 0.63 म्हणजे 63 जी हे जे पेअर आहे नंबरची ती काय येते? कंटिन्युअसली. कसं ओळखलं? कारण की ते डॉट डॉट आहे. इथे जे आफ्टर डेसिमल पॉईंट नंबर येण्याची जी प्रोसेस आहे ती काय होत आहे? कंटिन्युअस आहे. फर्स्ट एक्झाम्पलमध्ये, सेकंड एक्झाम्पलमध्ये, थर्ड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसतंय की आफ्टर डेसिमल पॉईंट नंबर येण्याची जी प्रोसेस आहे ती एंड होत नाहीये. ती काय होत नाहीये? एंड होत नाही, ती कंटिन्युअसली चालूच आहे. याला म्हणतोय आपण रिकरिंग. काय म्हणताय? रिकरिंग, कंटिन्युअसली चालूच नाही. हाच फॉर्म काय झाला? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल फॉर्म. याला आपण एका वेगळ्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. बघा, इथे 0.8. आता हा नंबर इथे रिपीट कोणता नंबर होत आहे? 3 हा सिंगल नंबर रिपीट होत आहे. तो लिहायचा आणि त्याच्यावर डॉट द्यायचा. नेक्स्ट बघा, सेकंड एक्झाम्पल 0.333 0 लिहायचं आणि हा जो नंबर कंटिन्युअसली रिपीट होत आहे तो लिहायचा. इथे सिंगल नंबर 3 रिपीट होत आहे, याच्यावर डॉट. 0.3 डॉट. बघा, लास्ट आहे 0.6363 म्हणजे लिहायच्या कसं लिहायचं? 0. जी पेअर रिपीट होत आहे ती पेअर लिहायची. आता ही पेअर होत आहे, सिंगल नंबर होत आहे का नाही म्हणून याच्यावर काय लिहायचं? एक छोटीशी हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. बघा, अशा याला आपण ह्याप्रमाणे सुद्धा लिहू शकतो. आता नेक्स्ट आहे नॉन रिकरिंग, नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग डेसिमल फॉर्म. हा म्हणजेच काय असतो? इरॅशनल नंबर. बघा, √3चं हे दिसतंय तुम्हाला. याच्या बाजूला डॉट डॉट आहे, इथे सुद्धा याच्या बाजूला डॉट डॉट येतात. याचा अर्थ काय? आफ्टर डेसिमल पॉईंट जे नंबर आहेत ते नंबर कंटिन्युअसली येतात. काही काळानंतर, काही वेळानंतर कंटिन्युअसली येतात. त्यामध्ये याच्यासारखा जो आहे पेअरचा फॉर्म रिपीट होत नाही, याच्यासारखा सिंगल नंबरचा फॉर्म रिपीट होत नाही, असं येते. त्याच्यानंतर अजून वेगळंच काहीतरी येतंय, वेगळेच नंबर येतात. म्हणजे कंटिन्युअसली नंबर येतात. यामध्ये नंबर आफ्टर डेसिमल पॉईंट नंबर येण्याची प्रोसेस एंड होत नाही आणि नंबर रिपीट सुद्धा होत नाही. बघा, इथे आपण अशा प्रकारे टाइप्स ऑफ डेसिमल फॉर्म काय केलेलं आहे बघून घेतलेलं आहे. यामध्ये टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत,
टर्मिनेटिंग, नॉन टर्मिनेटिंगचे 2, रिकरिंग अँड नॉन रिकरिंग. आय होप की तुम्हाला हा टॉपिक इथे छान समजलेला असेल आणि हा टॉपिक नक्की बघा, कारण की याच्यावर आपल्याला म्हणजे नेमकं काय की आपल्याला एका नेक्स्ट टॉपिकमध्ये रॅशनल नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं करतो हे बघायचं आहे. हा टॉपिक तुम्ही स्टार्टिंग ते एंड पर्यंत बघितल्यामुळे तुम्हा सगळ्यांचं थँक्यू. फ्रेंड्स, आपण आपल्या व्हिडिओचा टॉपिक इथे कंप्लीट केलेला आहे. कसा वाटला त्याची मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत जा. टेक केअर अँड गुड बाय.